तर यांनी या ठिकाणी सरळ सरळ राजीनामा द्यावा, नाही तर थोड्याशा पाण्यात तरी जीव द्यावा. आणि हे आंदोलन करतात, त्याच्यानंतर हे संपावर जातात, भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले बीडीओ हे संपावर जातात. यांना एवढी या अधिकाऱ्यांना मगरुरी चढली कशाची, या अधिकाऱ्यांना माज चढला कशाचा, हा प्रश्न या तालुक्यातील जनतेला, शेतकऱ्याला, गोर गरीब जनतेला पडलेला आहे. आम्ही आता सध्या यांनी जर 2 दिवसात शेतकऱ्यांची विरोधी मस्त चालू केली नाही तर राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे, आम्ही तिथं देखील लोकशाही मार्गानं आंदोलन करणार आहोत. भोकरदन तहसील समोर काही शेतकरी आलेले आहेत. आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी येण्यामागचं त्यांचं कारण काय. दादा काय नाही, तुमचं कशासाठी आलेलं आहे त्या ठिकाणी? पवन चव्हाण. आमचे वावराला रस्ते पण नाहीये आणि विहिरीचं काही आमचे कामच थांबलेले आहे ना, ते जिओ टॅकिंग करताय काहीच नाही, त्यासाठी आम्ही इथं आलो होतो तहसीलला. काय दादा काय सांगाल, कशासाठी आलेले तुम्ही या ठिकाणी? या ठिकाणी माझं नाव आनंदा पंडितराव कानडे, राहणार करजगाव. तरी मी मागच्या वर्षामध्ये विहिरीचा प्रस्ताव दाखल केला होता पंचायत समिती कार्यालयामध्ये 11 ऑक्टोबर 2024 रोजी. तर ज्या ठिकाणी मंजुरी देण्यात आल्या, तर आमच्या इथला रोजगार सेवक, उपसरपंच यांचं म्हणणं हे झालं की बा ज्या विहिरीला मंजुरी आली, 72 विहिरीला, 72-73 विहिरी ज्या मंजूर झाल्या, या विहिरी फक्त ज्या बीडीओला आणि आपल्या स्थानिकचे आमदार, खासदार यांच्या बंगल्यावरती 50,000 रुपये जातील, त्याच वेळेस तुमच्या विहिरीला मंजुरी मिळेल. तोपर्यंत तुम्ही किती विहिरी दिल्या, किती प्रस्ताव दिले, ओरिजिनल दिले किंवा खोटे दिले, तरी त्या ठिकाणी तुमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही. तरी मी संबंधित स्थानिकचे जे आमदार आहे आपले संतोष दानवे, हे आपले पंचायत राजचे अध्यक्ष, तर यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. हे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे, तर यांनी या पंचायत समितीच्या आपल्या स्थानिकचं जे वातावरण आहे, तर इथं जर एका विहिरीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्याकडून 50,000ची जर मागणी करत असेल, तर यांनी या ठिकाणी सरळ सरळ राजीनामा द्यावा, नाही तर थोड्याशा पाण्यात तरी जीव द्यावा. यांनी ह्या गोष्टीत हे करायला नाही पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना. तसंच मी गोठा सुद्धा मागणी केली, प्रस्ताव दिला. माझ्याकडे जनावर आहे, शेळ्या आहे. जर या शेळ्यासाठी गोठ्याची जर हे नाही, मी बीडीओला वारंवार स्मरणपत्र द्या, हे द्या, एवढे पंच झाले, जवळपास 25-30 अर्ज यांना देणे झाले. आता नवीन विनिकर साहेब आले बीडीओ, यांना मी सांगितलं की साहेब मी या तारखेला दिलं, तर ते म्हणतात मी 2 महिने झाले. तर यांना वारंवार पहिल्यापासून सुरुवातीपासून जर यांच्याकडे जर मी निवेदन देत राहिलो, तर पुन्हा 1-2 पुन्हा सुरुवात करावं लागेल. काय होतं, 6 महिन्यानंतर बीडीओ बदलतो, 6 महिने झाले की त्यांचं पुन्हा, जेणेकरून पुन्हा नवीन बीडीओ आला, नवीन 1-2 पासून सुरुवात करा, अशी त्यांची परिस्थिती झाली. आणि हे आंदोलन करतात, त्याच्यानंतर हे संपावर जातात, भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले बीडीओ हे संपावर जातात. तर हे भ्रष्टाचाराला हे देणारं शासन झालं. जसं अजितदादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, ते भाजपमध्ये आले, त्यांचा शेतकऱ्यांचं त्यांचा काही घेणं नाही. 70,000 कोटीचा त्यांनी घोटाळा केला, सर्वसामान्य शेतकऱ्याचं मरण झालं नाही. याच्यामध्ये त्यांना काय मिळालं? म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे की बीडीओ मार्फत आमदारांना पैसे जातात असं म्हणायचं का? हो. आमचे स्थानिकचे उपसरपंच आणि रोजगार सेवक यांचं हेच म्हणणं झालं. आणि पंचायत समितीच्या आवारणात बसून त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही अक्षरशः कुठेही गेले आणि उपोषण करा, काही करा, तरी तुमचा त्या ठिकाणी काही फायदा नाही. तुम्ही 50,000 रुपये द्या आणि विहिरीला मंजुरी घ्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ज्या शेतकऱ्यांचा जो रोष आहे, अगदी मोठा आरोप यांनी यावेळी या ठिकाणी केलेला आहे की विहिरीसाठी जे 50,000 रुपयाची मागणी केली जाते आणि ते 50,000 रुपयाचे जे वाटा आहे, त्यातला वाटा स्थानिक आमदाराला जात असल्याचा मोठा खळबळजनक आरोप या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेला आहे. दादा काय सांगसाल, या ठिकाणी तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेला आहे, काय विशेष मागणी तुमची? विशेष मागणी, मागील काही वर्षापासून तर या ठिकाणी MRJSच्या विहिरी बंदच होत्या. कालांतरानं आमचे सहकारी मित्र नारायण लोखंडे असतील, अजून आम्ही असो, यांच्या आंदोलनानं या प्रश्नाला वाचा फुटली. त्यानंतर या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सिंचन विहिरीला मंजुरी भेटली. मंजुरी भेटल्यानंतर त्यांना पैशाची मागणी करण्यात आली, मंजुरी भेटली, विहिरी खोदणं चालू झाल्या. त्यानंतर अद्यापपर्यंत मस्टरचे कामं यांनी चालू केले नाही, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकत नाहीत. त्यानंतर गोठ्याचे प्रश्न असतील, असे कितीतरी प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडलेले. त्या प्रश्नांवर हे शासकीय कर्मचारी अधिकारी काम करत नाही. काम करत नसताना अशी शंका या ठिकाणी उपलब्ध होते,
उपस्थित होते की यांच्या मागे जो वरद असतंय हा इथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांचा तर वरद असतं यांच्या मागे नाहीये. यांना एवढी या अधिकाऱ्यांना मगरुरी चढली कशाची, या अधिकाऱ्यांना माज चढला कशाचा, हा प्रश्न या तालुक्यातील जनतेला, शेतकऱ्याला, गोरगरीब जनतेला पडलेला आहे. यांनी तात्काळ गोरगरिबांचे रखडलेले कामं असतील, सिंचन विहिरीचे मास्टर असतील, घरकुलाची कामं असतील, गाय गोठ्यांची कामं असतील, हे कामं तात्काळ मार्गी लावत सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी शासनानं, प्रशासनानं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना, विशेषतः मी अजून एकदा जोरात सांगतो, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. बरं, आता तुम्ही जे निवेदन देण्यासाठी आलेला आहात तर हे तहसीलदारामार्फत कोणाला निवेदन देणार आहात आणि पुढचा पवित्रा काय असणार प्रशासनाने दखल न घेतलं? हे तहसीलदारांमार्फत आम्ही एसडीएम साहेबांना दिलं. एसडीएम साहेबांमार्फत आता तहसीलदार साहेबांना आम्ही प्रतिलिपी देतो, बीडीओंनाही देणार आहे. तसेच आम्ही मुख्यमंत्र्यांनाही मेल करणार आहोत. यानंतर जर आम्हाला जर न्याय भेटला नाही तर यानंतरची भूमिका ही शासनाला, प्रशासनाला परवडणारी नसणार आहे नक्कीच. आणि एकदा जर शेतकरी पेटला तर मग तो कोणाच्या बापाचं ऐकत नाही. त्यामुळं शासनानं आमचं अंत न पाहता तात्काळ आमच्या प्रश्नावर मार्ग काढावा. नक्कीच. दादा, काय सांगाल या ठिकाणी हे जे प्रश्न उद्भवतो आहेत याच प्रश्नाच्या समर्थनार्थ तुम्ही आता या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहात? राज्यातील शेतकरी कधी अतिवृष्टी, कधी ओला दुष्काळ, कधी ढगफुटीमुळे आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये जनविहिरी असतील, घरकुल असतील, तसेच गायगोठा असेल, याचे हजारो कामं पूर्ण झालेले आहे. मात्र भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेतकऱ्यांचे 3-3, 4-4 वेळेस इमस्तर झिरो करत आहे. खरं तर मजूर कामावर जाऊन शेतकरी कामे करून त्यांना घामाचे दाम मिळत नाही. मात्र बीडीओंचा गेल्या 4-5 दिवसापासून संप चालू आहे, त्यांना वेतन चालू आहे. म्हणजे मजुरांना कामावर जाऊन त्यांना वेतन, त्यांचं घामाचं दाम मिळत नाही. आणि ह्या भ्रष्टाधिकाऱ्यांना यांनी संप केला. यांनी भ्रष्टाधिकाऱ्यांच्या पाठीशी यांनी एकत्र येऊन की त्यांचं असं म्हणणं आहे की वर्धा जिल्ह्यातील जे गटविकास अधिकाऱ्यांनी 75 लाखाचा मनरेगा योजनेमध्ये घोटाळा केला होता, त्या घोटाळ्यात तिथले सीओनी त्यांच्यावर तक्रार दाखल केली आणि त्या बीडीओने अटक झाली. न्यायालयीन चौकशीत त्या दोषी आढळले. मात्र त्या बीडीओचं संरक्षण करण्यासाठी हे यांनी संपाचं हत्यारूप असलं ते पूर्ण बेकायदेशीररित्या आहे. आणि इकडे शेतकरी संकटात असताना इथले बीडीओ असतील, संबंधित कर्मचारी असतील, शेतकऱ्यांचे मास्टर स्वीकारत नाही. 2 महिन्यापासून आम्ही चक्रा मारतोय की बाबा तुम्ही शेतकऱ्यांचे मास्टर काढा, त्यांना लाभ मिळू द्या. मात्र त्यांनी अद्यापही शेतकऱ्यांचे मास्टर काढलेले नाही. आणि दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांनी गायगोठे बांधले, सिंचन विहिरी पूर्ण केल्या, मात्र त्यांना अद्याप निधी मिळत नाही आणि कर्जमाफी सुद्धा मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. आणि आम्ही आज प्रामुख्यानं एसडीएम असतील, तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवणार आहोत. आणि आमची प्रामुख्याने मागणी अशी की बाबा आमची कमीत कमी 1-1 किडनी घ्या, कारण एका किडनीवर आम्ही जगतो. आम्हाला स्वाभिमान जगायचं आहे, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका. आमची 1-1 किडनी तुम्ही घ्या आणि त्या किडनीच्या मोबदल्यामध्ये आम्हाला कमीत कमी हक्काचं अनुदान तर द्या, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. बरं, प्रशासनाने या निवेदनावर काही कारवाई नाही केली तर शेतकऱ्यांचा काय पवित्रा असेल? आम्ही आता सध्या यांनी जर 2 दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीची मस्त चालू केली नाही आणि जर यांनी असा मस्त झिरो करणं सपाटा चालू केला तर राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे, आम्ही तिथं देखील लोकशाही मार्गानं आंदोलन करणार आहोत. नक्कीच. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत हे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर हिवाळी अधिवेशनामध्ये देखील आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा यांनी दिला. आणि विशेष सांगायचं झालं तर काही शेतकऱ्यांनी स्थानिकच्या आमदारावरती देखील खळबळजनक आरोप केलेला आहे आणि त्या आरोपाचा देखील आमदारांनी स्पष्टीकरण द्यावं अशी देखील मागणी या ठिकाणी उद्भवणार आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांच्या निवेदनावर प्रशासन काय कारवाई करेल हे देखील पाहणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.